नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज ह्या ठिकाणी SYBA अर्थशास्त्र सामान्य पेपर वित्तीय व्यवस्था सत्र दुसरे या विषयाचे चौथ्या अध्यायातील काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत. धड्याचे नाव आहे भारतीय वित्तीय क्षेत्रातील अलीकडील विकास. चला तर पाहूया पहिला MCQ काय आहे. पहिला MCQ आहे, पुढीलपैकी कोणते कंपन्यांना उपलब्ध असलेले वित्तपुरवठा करण्याचे वैकल्पिक स्रोत आहेत. कंपन्यांना उपलब्ध असलेले वित्तपुरवठा करण्याचे वैकल्पिक स्रोत आहेत. आपल्याकडे पर्याय आहे, पहिला एंजल इन्व्हेस्टर, दुसरा आहे व्हेंचर कॅपिटल, तिसरा आहे लीज फायनान्सिंग आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे कंपन्यांना उपलब्ध असलेले वित्तपुरवठा करण्याचे वैकल्पिक स्रोत होय. म्हणजेच एंजल इन्व्हेस्टर्स, व्हेंचर कॅपिटलिस्ट्स आणि लीज फायनान्सिंग. तर वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर वळूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्नसुद्धा त्याच अनुषंगाने विचारला गेलेला आहे. पुढीलपैकी कोणते कंपन्यांना उपलब्ध असलेले वित्तपुरवठा करण्याचे वैकल्पिक स्रोत आहेत. आणि आपल्याकडे पर्याय आहे मायक्रो फायनान्स, दुसरा आहे डेट क्राऊड फंडिंग, तिसरा आहे क्राऊड फंडिंग आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर कोणते कंपन्यांना उपलब्ध असलेले वित्तपुरवठा करण्याचे वैकल्पिक स्रोत आहेत, तर वरीलपैकी सर्व म्हणजेच मायक्रो फायनान्स, डेट क्राऊड फंडिंग आणि क्राऊड फंडिंग हे सर्वच वित्तपुरवठा करण्याचे कंपन्यांना उपलब्ध असलेले वैकल्पिक स्रोत आहेत. तर इथे आपण पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये 6 महत्त्वाचे वित्तपुरवठा करण्याचे वैकल्पिक स्रोत जे कंपन्यांना उपलब्ध असतील असे पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्नसुद्धा त्याच संदर्भात आहे. प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते कंपन्यांना उपलब्ध असलेले वित्तपुरवठा करण्याचे वैकल्पिक स्रोत आहेत. इथे जर आपण पाहिलं तर पर्याय आहे खाजगी इक्विटी किंवा प्रायव्हेट इक्विटी किंवा फक्त इक्विटीसुद्धा आपण याला म्हणू शकतो. दुसरा आहे इक्विटी, डिबेंचर्स आणि बॉन्ड, तिसरा आहे सार्वजनिक ठेवी किंवा पब्लिक डिपॉझिट्स आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे सुद्धा पुढीलपैकी कोणते कंपन्यांना उपलब्ध असलेले वित्तपुरवठा करण्याचे वैकल्पिक स्रोत आहेत, तर वरीलपैकी सर्वच हे वैकल्पिक स्रोत आहेत. म्हणजेच खाजगी इक्विटी असेल, सार्वजनिक ठेवी असतील किंवा इक्विटी, डिबेंचर्स आणि बॉन्ड. तर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आपण प्रश्नामध्ये 9 महत्त्वाचे वित्तपुरवठा करण्याचे वैकल्पिक स्रोत जे कंपन्यांना उपलब्ध असतात ते पाहिलेले आहेत. आणि ते आहेत एंजल इन्व्हेस्टर्स, दुसरा आहे व्हेंचर कॅपिटल, तिसरा आहे लीज फायनान्सिंग, चौथा आहे मायक्रो फायनान्स, पाचवा आहे डेट क्राऊड फंडिंग, सहावा आहे क्राऊड फंडिंग, सातवा आहे खाजगी इक्विटी, आठवा आहे इक्विटी, डिबेंचर्स आणि बॉन्ड आणि 9वा आहे सार्वजनिक ठेवी किंवा पब्लिक डिपॉझिट्स. तर 9 महत्त्वाचे वैकल्पिक स्रोत वित्तपुरवठा करण्याचे कंपन्यांना उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर आपण वळूयात चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे, टिंबटिंब बहुधा कंपन्यामधील मालकी हक्काच्या बदल्यात स्टार्टअप्ससाठी पैसे पुरवणाऱ्या गुंतवणूकदारास संदर्भ असतो. टिंबटिंब बहुधा कंपनीमधील मालकी हक्काच्या बदल्यात स्टार्टअपसाठी पैसे पुरवणाऱ्या गुंतवणूकदारास संदर्भ असतो. आणि आपल्याकडे पर्याय आहे, पहिला चांगले गुंतवणूकदार, दुसरा आहे एंजल गुंतवणूकदार, तिसरा आहे दरम्यानचे गुंतवणूकदार आणि चौथा आहे वरीलपैकी एकही नाही, म्हणजेच नन ऑफ दी अबाव. इथे जर पाहिलं तर एंजल इन्व्हेस्टर किंवा एंजल गुंतवणूकदार बहुधा कंपन्यामधील मालकी हक्काच्या बदल्यात स्टार्टअप्ससाठी पैसे पुरवतात आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना मालकी हक्क मिळले जाते. याचा संदर्भ हा होता. म्हणजेच ऑप्शन बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, एंजल गुंतवणूकदार. त्याच्यानंतर आपण वळूया पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न आहे, टिंबटिंब हे एक खाजगी इक्विटी गुंतवणूकदार आहे जे इक्विटीच्या भागभांडवलाच्या बदल्यात उच्च विकासाची क्षमता दर्शवणाऱ्या कंपन्यांमध्ये भांडवल पुरवते. हा एक असा खाजगी इक्विटी गुंतवणूकदार आहे जो फक्त भागभांडवलाच्या बदल्यात उच्च विकासाची क्षमता असलेल्या कंपन्यांमध्येच भांडवल पुरवतो. पहिला जो होता इथे एंजल इन्व्हेस्टर, हा स्टार्टअप म्हणजे जे नवीन सुरुवात करणार असेल त्यांना पुरवत होते. इथे पाचव्या प्रश्नामध्ये ते फक्त आणि फक्त उच्च विकासाची क्षमता दाखवणाऱ्या ज्या किंवा दर्शवणाऱ्या ज्या कंपन्या असतात तिथेच भांडवल पुरवतात आणि त्याच्यासाठी त्यांना इक्विटीच्या भागभांडवल मिळले जातात. आपल्याकडे पर्याय आहे, पहिला मूलभूत गुंतवणूकदार, दुसरा आहे देवदूत गुंतवणूकदार, तिसरा आहे दरम्यानचे गुंतवणूकदार आणि चौथा आहे व्हेंचर कॅपिटल.
इथे जर पाहिलं आपण तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे व्हेंचर कॅपिटल हे एक खाजगी इक्विटी गुंतवणूकदार आहेत जे इक्विटीच्या भागभांडवलाच्या बदल्यात उच्च विकासाची क्षमता दर्शवणाऱ्या कंपन्यांना भांडवल पुरवते. म्हणून ऑप्शन डी व्हेंचर कॅपिटल या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 6व्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न आहे टिंबटिंब एक करार आहे ज्यायोगे एक पक्ष म्हणजे मालमत्तेचे मालक दुसऱ्या पक्षाला ठराविक मुदतीच्या देयकाच्या बदल्यात मालमत्ता वापरण्याचा अधिकार देतो. टिंबटिंब एक करार आहे ज्यायोगे एक पक्ष म्हणजेच मालमत्तेचे जे मालक आहेत ते दुसऱ्या पक्षाला ठराविक मुदतीच्या किंवा ठराविक मुदतीसाठी काही देयकाच्या बदल्यात मालमत्ता वापरण्याचे अधिकार देतात. आपल्याकडे पर्याय आहेत चांगले गुंतवणूकदार, दुसरा आहे देवदूत गुंतवणूकदार, तिसरा आहे लीज फायनान्सिंग आणि चौथा आहे व्हेंचर कॅपिटल. तर इथे बरोबर उत्तर आहे लीज फायनान्सिंग. हा एक करार पद्धत आहे ज्यामध्ये जो मालक असेल मालमत्तेचा तो दुसऱ्या पक्षाला ती जी मालमत्ता असेल ती वापरायचा अधिकार देतो आणि त्याच्या मोबदल्यात काही देयक घेतात. म्हणून ऑप्शन सी लीज फायनान्सिंग 6व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 7व्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न आहे टिंबटिंब ग्रामीण निम्न शहरी भागातील गरिबांना त्यांचे उत्पन्न पातळी वाढवण्यास आणि राहणीमान सुधारवण्यास सक्षम करण्यासाठी बचत, पत आणि इतर वित्तीय सेवा आणि अत्यंत अल्प प्रमाणात उत्पादनाची तरतूद म्हणून परिभाषित केले जाऊ शकते. टिंबटिंब ग्रामीण निम्न शहरी भागातील गरिबांना त्यांचे उत्पन्न पातळी वाढविण्यास आणि राहणीमान सुधारवण्यासाठी सक्षम करण्यासाठी बचत, पत आणि इतर वित्तीय सेवा आणि अत्यंत अल्प प्रमाणात उत्पादनाची तरतूद म्हणून परिभाषित केले जाऊ शकते. आणि आपल्याकडे पर्याय आहे पहिला एंजल फंडिंग, दुसरा आहे डेट फंडिंग, तिसरा आहे क्राऊड फंडिंग आणि चौथा आहे मायक्रो फायनान्स. इथे पाहिलं आपण तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मायक्रो फायनान्स. ग्रामीण निम्न शहरी भागातील गरिबांना त्यांचे उत्पन्न पातळी वाढवण्यास आणि राहणीमान सुधारवण्यास सक्षम करण्यासाठी बचत, पत आणि इतर वित्तीय सेवा आणि अत्यंत अल्प प्रमाणात उत्पादनाची तरतूद म्हणून परिभाषित केले जाऊ शकते. म्हणून ऑप्शन डी मायक्रो फायनान्स या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे टिंबटिंब सहसा कर्ज म्हणून संबोधले जाते जेथे स्ट्रीट बँकसारख्या घटकांकडून कर्ज दिले जाते परंतु बऱ्याचदा कमी व्याजदरासह. म्हणजेच ही अशी एक एंटिटी आहे ज्याला कर्ज म्हणूनच संबोधले जाते परंतु तिथे स्ट्रीट बँकसारख्या एखाद्या चांगल्या घटकाकडून कर्ज दिले जाते आणि त्या कर्जाचे जे व्याजदर आहे ते बऱ्याचदा खूप कमी असते. तर आपल्याकडे पर्याय आहे पहिला मायक्रो फायनान्स, दुसरा आहे गर्दीचा निधी किंवा क्राऊड फंडिंग असं आपण म्हणूया याला, तिसरा आहे गर्दीसाठी, चौथा आहे डेट क्राऊड फंडिंग. इथे जर पाहिलं आपण तर ऑप्शन डी डेट क्राऊड फंडिंग हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच हे सहसा कर्ज म्हणूनच संबोधले जाते आणि हे आपण एक स्ट्रीट बँकसारख्या घटकाकडून कर्ज घेतो परंतु याचा बऱ्याचदा व्याजदर खूप कमी राहतो. म्हणून ऑप्शन डी डेट क्राऊड फंडिंग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आहे टिंबटिंब सामान्यतः बँकांकडे जाण्याऐवजी इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून सामान्य लोक आणि त्यांचे पैसे मिळवून देणारे लोक एकत्रित प्रयत्न करतात. ही अशी कुठली गोष्ट आहे जिथे इंटरनेटसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे सामान्य लोक आणि त्यांचे पैसे मिळवून देणारे लोक एकत्र प्रयत्न करतात, त्याला आपण काय म्हणतो? पहिला पर्याय आहे मायक्रो फायनान्स, दुसरा आहे क्राऊड फंडिंग, तिसरा आहे डेट क्राऊड फंडिंग आणि चौथा आहे खाजगी इक्विटी. इथे जर पाहिलं तर काय होतं आहे की क्राऊड जमा केला जातो इंटरनेटसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे आणि तिथे जे लोक पैसे देणार आहेत आणि जे लोक पैसे मिळवून देणार आहेत ते एकत्रित येतात आणि प्रयत्न करतात. अशा गोष्टीला आपण क्राऊड फंडिंग असे म्हणतो. म्हणून ऑप्शन बी क्राऊड फंडिंग सामान्यतः बँकेकडे जाण्याऐवजी इंटरनेट प्लॅटफॉर्मवर सामान्य लोक आणि त्यांचे पैसे मिळवून देणारे लोक एकत्रित प्रयत्न करतात. म्हणून ऑप्शन बी क्राऊड फंडिंग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे टिंबटिंब व्यक्ती किंवा फर्म जे वेगवेगळ्या उद्यमांना इक्विटी फंड प्रदान करतात त्यांना साधारणपणे 3 मार्गांपैकी एकाद्वारे त्यांच्या गुंतवणुकीवर परतावा मिळतो. म्हणजेच त्यांना IPO मिळू शकतो किंवा त्यांनी नियंत्रित केलेल्या कंपन्यांची विक्री होऊ शकते किंवा विलिनीकरण होऊ शकतं किंवा
पुनःपूंजीकरणसुद्धा होऊ शकतं. अशी कुठली गोष्ट आहे ज्याला व्यक्ती किंवा फर्म जे वेगवेगळ्या उद्यमांना इक्विटी फंड प्रदान करतात आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांची जी गुंतवणूक केलेली आहे त्याचा परतावा कसा मिळतो त्यांना एकतर IPO मिळेल किंवा त्यांनी नियंत्रित केलेल्या कंपन्यांची विक्री झाली किंवा विलिनीकरण झाले किंवा पुंजीकरण झाले तर त्यांचे पैसे किंवा परतावा मिळून जातो. तर इकडे आपल्याकडे पर्याय आहे, पहिला मायक्रो फायनान्स, दुसरा आहे क्राऊड फंडिंग, तिसरा आहे डेट क्राऊड फंडिंग आणि चौथा आहे खाजगी इक्विटी. तर इथे खाजगी इक्विटी किंवा प्रायव्हेट इक्विटी व्यक्ती किंवा फर्म जे वेगवेगळ्या उद्यमांना इक्विटी फंड प्रदान करतात त्यांना साधारणपणे 3 मार्गांपैकी एकाद्वारे त्यांचे गुंतवणुकीवर परतावा मिळतो, म्हणजेच IPO, त्यांनी नियंत्रित केलेल्या कंपन्यांची विक्री किंवा विलिनीकरण किंवा पुनःपूंजीकरण. तर इथे आपल्याकडे ऑप्शन डी खाजगी इक्विटी किंवा प्रायव्हेट इक्विटी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 11व्या प्रश्नाकडे आणि शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, टिंबटिंब अशी एक पद्धत आहे ज्यात लोक 6 महिने कालावधीसाठी किंवा अल्पमुदतीसाठी पैसे कंपनींकडे किंवा व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्याकडे ठेवी म्हणून पैसे ठेवतात. अशी एक पद्धत आहे ज्यात लोक 6 महिने कालावधीसाठी किंवा अल्पमुदतीसाठी पैसे कंपन्यांकडे किंवा व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांकडे ठेवतात, ठेवी म्हणून ठेवतात किंवा डिपॉझिट्स म्हणून ठेवतात. आपल्याकडे पर्याय आहे मायक्रो फायनान्स, दुसरा आहे क्राऊड फंडिंग, तिसरा आहे सार्वजनिक ठेवी किंवा पब्लिक डिपॉझिट्स आणि चौथा आहे प्रायव्हेट इक्विटी किंवा खाजगी इक्विटी. इथे जर पाहिलं तर सार्वजनिक ठेवी किंवा ऑप्शन सी अशी एक पद्धत आहे ज्यात लोक 6 महिने कालावधीसाठी किंवा अल्पमुदतीसाठी पैसे कंपन्यांकडे किंवा व्यवस्थापकीय यांच्याकडे ठेवी म्हणून पैसे ठेवतात, म्हणून ऑप्शन सी सार्वजनिक ठेवी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर इथे आपण मित्रांनो 11 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत 4थ्या धड्यातील. नेक्स्ट सेशनमध्ये काही अजून महत्त्वाचे प्रश्न घेऊन येणार आहे मी, तर आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.